नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला येथे 2 गटात हाणामारी, दगडफेक व वाहनांची जाळपोळ, दंगल सदृश परिस्थिती। अकोला नवरात्राच्या पर्वावर 2 गटांमध्ये दगडफेक होणे दुर्दैव असून दोन्ही समाजाने संयम ठेवून एकमेकांच्या भावनेचा आदर करण्याची गरज असून निरपराध नागरिकांवर सातत्याने असा प्रकार होणे चुकीचा असून पोलिसांनी अशा तत्वांचा शोध घेऊन ताबडतोब कारवाई करावी। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व शहराची परंपरा संस्कृती कायम ठेवावी व नवरात्र, दिवाळी, धम्मचक्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरे करावे। पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला। हरिहरपेठ भागामध्ये घटना घडल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। पोलीस प्रशासनाशी संवाद साधून राज्याचे गृहमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली। तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती देऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग तसेच शहर सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली। तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेतली। जखमींची विचारपूस करून वारंवार घटना का घडत आहे या संदर्भात पोलिसांनी योग्य तो तपास करावा। तसेच सणवारमध्ये असे प्रकार घडता कामा नये या दृष्टीने दोन्ही समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा व या अकोला शहरामध्ये आपल्याला एकत्रित राहायचं आहे याचा विचार करून कार्य करावे। महाराष्ट्राची संस्कृती, अकोल्याची संस्कृती कायम ठेवावी। निरपराध व्यक्तींवर कारवाई करता कामा नये असेही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले। यावेळी त्यांनी शिवसेना वसाहत, हरिहरपेठ, गाडगेनगर, भांडपुरा या भागात पाहणी केली। तसेच शिवनगरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली। सामाजिक हित लक्षात घेता छोट्या मोठ्या वादांना खतपाणी न घालता संयमाने कार्य करा अशी आवाहन त्यांनी केली। हरिहरपेठ परिसरामध्ये वारंवार अशा दगडफेकीच्या घटना घडून राहिल्या। मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे। मेंदी या भागात राहणाऱ्या सकल हिंदू समाजाला मी आवाहन केलं आता की शांतता राखा आणि कुठेही कायदा, लॉ अँड ऑर्डर खराब झाले नाही पाहिजे। मी मुस्लिम समाजालाही आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा आणि पोलीस यंत्रणेला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मानाने पोलीस यंत्रणा फार सतर्क राहिली, वेळेवर पोलीस पोहोचले, जीवितहानी झाली नाही। आमचा नगरसेवक अमोल गोगे याला 12 टाके पडले, त्याला गोटा लागला। आता माझी पोलीस विभागाला विशेषतः पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की काही अवैध धंदे करणारे जे असामाजिक लोक आहेत यांचा पायबंद आपण जर घातला तर हे पुढच्या अनर्थ टळतील। त्या ज्या घटना आहेत, ज्या हिंदू मुस्लिम घटना जरी वारंवार दिसत असतील तरीही असामाजिक आणि अवैध धंदे करणारे लोक अशा घटना वारंवार घडून आणून राहिल्या असं मला वाटतं। याबाबत काही गृहमंत्र्यांना माहिती दिली आहे का? साहेबांना आपण माहिती दिली। माहिती दिल्याबरोबर त्यांनी इथं स्पेशल फोर्सही पाठवली आणि 5 मिनिटात पोलीस सतर्क झाले, पोलीस यंत्रणा आली आहे। विशेष राखीव दलही आपण तासाभरात येऊन मोठी मागणी आहे कमिशनरेट ऑफिसची आधीपासून आहे, ते कुठपर्यंत आहे? कारण की ते जर आलं आपल्याला तर अशा घटनाला काही ना कमिशनर ऑफिसचे प्रयत्न सुरू आहेत। पण तुम्हाला सांगू का, हे जे हा जो क्राईमचा विषय असते याचा आणि कमिशनर ऑफिसचा काही संबंध। कमिशनरेट ऑफिस हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज अधिक गतिमान व्हावं म्हणून असतं, परंतु हा जो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा विषय हा संबंधित पोलीस स्टेशन, SDPO आणि पोलीस अधीक्षक यांच्या अखत्यारीखालचा विषय। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।